पैठण तालुक्यात गेल्या 1 महिन्यापासून बिबट्याचा संचार असल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे शेती कामे पूर्णपणे खोळंबली आहेत। तर अनेक शेतकरी फटाके वाजवून किंवा अन्य काही उपाययोजना करून शेती कामे करतायत। यातून उपाय म्हणून पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजारात कार्पेटचा खडा, लायटर आणि PVC पाईप यांच्या माध्यमातून बनवलेल्या फटाक्याच्या आवाजापेक्षा जास्त आवाज देणारे जुगाड खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ मगर यांनी। पाहूयात। गेल्या 1 महिन्यापासून पाचोडसह पैठण तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या बिबट्यापासून बचाव करण्यासाठी शेतकरी हे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपाययोजना आहेत त्या करताना दिसत आहेत। मी सध्या पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजारात आहे। या ठिकाणी बघू शकतो आपण की फटाक्याऐवजी हे एक जुगाड बनवलेलं आहे आणि याच्या माध्यमातून जे आहे ते फटाक्यासारखा मोठा आवाज होतो आणि त्या आवाजामुळं बिबट्यापासून काही प्रमाणात का होईना पण संरक्षण होऊ शकतं। आपण या ज्या आई आलेल्या आहेत त्या ठिकाणी हे जुगाड घेऊन त्याच्याकडून माहिती विचारू आहे कसं केलेलं आहे जुगाड नेमकं। हे असं खडा टाकून याच्यावरती पाणी टाकायचं, पाणी टाकून हे खडा थोडा थांबून असं हे वाघ करायचा। हे आवाज होतोय, आवाज असल्यामुळं ना बिबटे, वाघ, डुकरं सगळे पळून जातात शेतकरीपर्यंत। काय किंमत आहे यांची किंमत आहे 200 रुपये। हा जो खडा वापरलेला हा कशाचा आहे? कार्पेटचा खडा आहे। हा गॅस वेल्डिंगवाल्याकडे भेटतो, हार्डवेअरवाल्याकडे भेटतो या खडा। हे घरी बनवलेलं जुगाड चालतो हा खडा? एक खडा 50 वेळेत चालतो। तर अशा पद्धतीने बघू शकतो की ह्या जुगाडामध्ये जो कार्पेटचा खडा वापरला जातो तो किमान 50 वेळेस चालू शकतो। याबरोबर आपल्या या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्याच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगाल बाबा, आपण हे जुगाड खरेदी केलं आहे? शेतात जो वाघ बिबट्या आले त्याच्यामुळं आम्हाला याची गरज पडली। थोडंफार संरक्षण भेटू शकतं आम्हाला। कधीपासून आहे बिबट्या तुमच्या इकडे? 4-5 दिवस झाले। शेतामध्ये जायला काही काम वगैरे भीती वाटते ना, त्वरित भीती वाटते, त्वरित जायला भीती वाटते। झाडावर बिबट्या झाडावर बसतो, झाडं पाहत जावं लागतंय। वन विभागाकडून काही नाही, मी सांगितलं नाना मी कल्पना देतो म्हणून। तर या जुगाडापासून काही फायदा होईल का? हा, मग 100% ना। तर हे बघू शकताय आपण की शेतकरी जे आहेत तर अशा पद्धतीचे शेती कामं करण्यासाठी वेगवेगळे जुगाड वापरून आपली कामं जे आहेत जीव मुठीत ठेवून करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे वन विभागाकडून हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचं चित्रही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता येणाऱ्या काळामध्ये वन विभाग या बिबट्याला कधी जेरबंद करेल आणि शेतकऱ्यांना या जीव घ्यावे समस्येमधून कधी सुटकारा मिळेल हेच पाहणं योग्य ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पैठण, पाचोड।